आज आपण शैक्षणिक पाठात पूजेच्या उपकरणांविषयी जाणून घेऊया। पूजा साहित्यात हे पूजेचं तबक, चौरंग, मूर्ती, सुपारी, तांब्या भांड, कुयरी, ह्याच्यात पंचामृत ठेवतात, दूध, दही, तूप, साखर आणि मध। हे अत्तर आहे, तुपाचं निरांजन, अक्षता, हे धूप लावलंय, कापूर लावलाय, याच्यात कापूर आरती म्हणतात याला, पळीभांड, गुलाबदाणी, हे अत्तरच आहे, अत्तरदाणी म्हणतात याला, नैवेद्याची वाटी, सहाण, हे चंदनाचं खोड आहे, याच्या सहाणेवरती हे चंदन उगाळलं जातं, ते चंदन गंध म्हणून आपण देवाला लावतो। हे देवाचं आसन आहे। हा तांब्या आहे, कलश आहे, कलशामध्ये पाणी आपण भरतो। हे आंब्याची डहाळ, वरतून नारळ श्रीफळ, आतमध्ये पाणी, सुपारी टाक, कलश म्हणतात। ही पोथी आहे, हे तामण आहे, हे टाळ आहेत, आरतीच्या वेळेस याचा वापर करतो आपण, फुले, घंटी आहे देवाची, समईत वात आहे, तेल टाकतो आपण याच्यामध्ये, ही निरंजन आहे तुपाची। ते बघितलं। आता आहे पंचपाळ, ज्या हळदी कुंकू अक्षता, हे आहे धुपाचं भांडं, त्याच्यात धूप लावला जातो। ही आहे जपमाळ, जपमाळ म्हणजे आता जे आपल्याला असतात ते काय, जप, कापूर, हा कापूर, ही आहे रांगोळी, देवापुढे रांगोळी काढली जाते, याच्यामध्ये फक्त तूप वातलं जाते। आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हे आहे अगरबत्तीचं घर, हे पण अगरबत्तीचं घर, याप्रमाणे हे आपली अशा प्रकारे ही सगळी पूजेची साहित्य दाखवली। आणि आज मुलांना आम्ही ह्याचा